गाइस सर आज आहे पालखी. आज पालखी येणार आहे आमच्या गावी, तर तुम्ही मजा दाखवतो आपली. आमची आता आमची क्रिकेट टुर्नामेंट आणि तुम्ही पाहू शकता आपली पिच पण रेडी आहे. आम्ही पिच रेडी केली आहे आणि आमची ट्रॉफी तुम्ही बघू शकता. ग्राउंडचं नाव CPL ग्राउंड, सॉरी KPL, केलवा प्रीमियर लीग, KPL
केलवा प्रीमियर लीग. आणि आमची आता ही आमची वाडी केलव्याची. गाईज आता आमची बॉलिंग बघा. तर अशी टीम आहे, म्हणजे छोट्या पोरांची मीडियम अँड ओल्ड इज गोल्ड अशी आहे टीम. तर या टीमचं नाव दिवानी, या टीमचं नाव जवानी आणि त्या टीमचं नाव वयस्कर टीम आपण पाडले ते ते. आणि या सगळ्या ग्राउंडचे प्रमुख आम्ही एकत्र विकत्र काय नाही उपस्थित आपल्या ग्राउंडवर. त्यांना सुद्धा आम्ही खेळायला देणार आहेत. गाईज बघा आमच्याकडे आता KPL होणार आहे, केलवा प्रीमियर लीग. हे दोन कॅप्टन आहेत आमचे, हे दोन फोटो काढणार भाई आमचा हे दोन. ही आमची गाईज पिच आहे बघा, आम्ही बनवली आता 2 तासापासून बनवतात. बनवली आम्ही फुल बॉक्स गेम आहे. हे जो आपला मित्तीचा कॅप्टन आहे आणि हा भाऊचा कॅप्टन आहे. केरळ प्रीमियर लीग KPL 2026 मधला सामना, पहिला सामना टॉस उडवताना जवानी वर्सेस दिवानी आपल्याला पाहायला भेटणार. आम्ही 2 वर्ष लगातार जिंकलेले आणि मागचे 2 वर्ष दिवाणी टीम म्हणजेच कॅप्टन मिथिल तांडल यांची टीम 2 वर्ष लगातार जिंकत आले आहे. हे 3रा वर्ष आहे. वर्षी आपण हायट्रिक जवानी लोक ट्राय करू शकतात का जिंकायची. तर तुम्हाला काय वाटते, तुम्ही जिंकणार नाही जिंकणार? आम्ही आता बोलून नाही दाखवणार, आम्ही करून दाखवणार. त्यांचं पण आपण त्यांचं माहित असल्यामुळे आपण त्यांचं अॅनिव्हर्सरी साईड सेलिब्रेट केलेलं आहे. मला वाटतं वाढदिवसाचा वगैरे प्रोग्राम केलेला नाही. तिकडे बसवा ना काका. काका बसा तिकडे. हे बसा. नाही इकडे बसा ना. इथे नको, हे करू नका. पण पण मामाना 2 शब्द बोलायचे, बोलायचे मामा 2 शब्द बोलायचे. बोला मामा. आकी तिकडे बस ना. बस माझ्या ज्येष्ठांचं आहे आपला सगळे एकत्रच आहेत. या हे ना बसा ना. हे ना इकडे खुर्ची नाही. हे इथो. चला या कोणी सर्वांनी त्यांच्या हातात दे ना त्याच्या. आज आपण तांडेल परिवार एकत्रितपणे आपल्या ज्येष्ठांचा वाढदिवस. आपले ज्येष्ठ आहेत यशवंत मामा, बाय, मला मामी आणि मीना मामी यांचा एकत्रितपणे वाढदिवस करण्याचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वाढदिवस म्हटलं की प्रत्येकाला खूप, लहान मुलाचं त्याचं औत्सुक्य खूप असतं. वाढदिवस म्हटलं की आता शाळेत एक प्रथाच आहे, लहान मुलांचा वाढदिवस म्हटलं की त्याच्यात जे उत्साह असतो तो खूप वाढखाण असतो की लहान मुलांना आपल्या मित्रांना चॉकलेट द्यायचे, यासाठी सर्वांची तयारी असते. ही परंपरा आता जी आहे ही पूर्वी नव्हती. मी मला सांगतो, मला पण वाटतं की माझी एक्झॅक्ट जन्मतारीख काय आहे मला माहित नाही, पण जेव्हा आम्ही शाळेत गेलो असं ठरवून आमची जून ही तारीख ठरली ही माझी ती जन्मतारीख 8 जून अशी. हे त्यांना माहित नव्हते, कोणी खरीच जन्मतारीख ही कोणाला माहित नाही. या प्रसंगाचं औचित्य साधून आपण हा आज कार्यक्रम करतो. आजकाल ज्यांचे नेमका आजचा वाढदिवस आहे ही देत नाहीये, परंतु हे त्यांचा वाढदिवस करावा अशी आपली इच्छा होती. गेल्या वर्षी मागील वर्षात ही इच्छा होती, पण ते झालेलं नाही. तो आज या निमित्ताने आपण हा कार्यक्रम करतो. ती मागे
जय जयकार आईचा जय जयकार जय जयकार हॅलो हॅलो नाच 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 कोळी खाऊन हो नाच 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 हॅलो हॅलो नाच 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 कोळी खाऊन हो नाच 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 तू वल्लून हो नाच पाय घालून हो नाच रगडसून हो नाच कमर खोसून हो नाच 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 कोळी